तर नमस्कार मित्रांनो, आजची दिवसाची सुरुवात करायची आधी म्हणलो नाश्ता करून घेऊया आणि त्यासाठी आम्ही शाहूवाडीमध्ये आलोय बघा, हॉटेल मसोबा पॉइंटला. हे हॉटेल मित्रांनो इतकं फेमस आहे की नाही, इथं चिकन चपाती आणि मटन चपाती नाश्त्याला मिळत होती. आम्ही तर ते काय मागवलं नाही. मी आणि कांबळे मामांनी मिसळ पाव मागवला बघा, आमचा फेवरेट. आणि सचिन सर आणि ज्योती मॅडमने मागवलेला मसाले डोसा. मित्रांनो आपल्याला मिसळ पाव लय आवडत्या, त्यामुळे कांदा लिंबू पिळून आपण मिसळ पाववर फोकस केला बघा. आणि जरा मिसळ खाऊन झालं, सचिन सर म्हणलं जरा डोसा पण चेक कर. मित्रांनो इथं डोसा पण एक नंबर होता बघा. आणि हे खाऊन सगळं झाल्यानंतर मित्रांनो ज्योती मॅडमांनी आमच्यासाठी खास घरातून बघा मेन डिश घेऊन आलेले तांदळाचे उकडीचे मोदक. मित्रांनो एक नंबर होतं हे तरी. त्यातले एक दोन उकडीचे मोदक खाऊन कणी आता मित्रांनो चाललोय बघा आता पुढचा प्रवास कराय. आता इथं आहे म्हणलं तुम्हाला कळालं असेल आम्ही कुठं चाललोय ते. तर मित्रांनो शाहूवाडी तालुक्यातील आंब्या घाटाला कणी या निसर्गरम्य वातावरणाचा अनुभव घेत कणी चाललोय आम्ही रत्नागिरीला बघा परत एकदा. तर मित्रांनो रत्नागिरीमध्ये आपल्याला काही ब्रेकडाऊन काम नाही, फक्त ऑफिशियल वर्क आहे ते करायचंय. त्यासाठी पहिलं काम करायला आले बघा आम्ही परकार हॉस्पिटलला. तर आज मेन काम आहे सचिन सरांचं आणि ज्योती मॅडमांचं. माझं तसं काही खास काम नव्हतं मित्रांनो. आपल्याला काय स्क्रू ड्रायव्हर आणि लॅपटॉप शिवाय काही जमत नाही कामं, म्हणजे तसली कामं आमची. आणि कुठं फिरायचं असलं तर ते एक जमते बघा. आता या परकार हॉस्पिटल मधली कणी सचिन सरांनी आणि ज्योती मॅडमांनी ऑफिसची सगळी कामं आटपल्यात आणि इथला आवरून आता आम्ही चाललोय बघा रत्नागिरी मधल्या अनेक फेमस ऑर्थोपेडिक डॉक्टर म्हणजे डॉक्टर बोळे यांच्या हॉस्पिटलला भेट देण्यासाठी. या हॉस्पिटल मधलं पण मित्रांनो काम आमचं पटपट आटपलं आणि इथनं काम झालं काय करायचं म्हणून सचिन सरांना म्हणलो चला तुम्हाला रत्नागिरीतला अनेक स्वर्ग दाखवतो म्हणून त्यांना घेऊन आलोय सगळ्यांना बघा रत्नदुर्ग किल्ल्यावर मित्रांनो. तर मित्रांनो माझा वैयक्तिक अनुभव सांगतो तुम्हाला. आयुष्यात एकदा तरी कणी पावसाळ्यात रत्नदुर्ग किल्ल्यावर तुम्ही व्हिजिट करा मित्रांनो. असलं इथलं वातावरण आहे कणी एका सेकंदात तुमच्या आयुष्याचा सगळा कंटाळा काय वाटेल ते दगदग असू दे आयुष्यातली तुमची इथं आलं तुमचं एका सेकंदात गायब होणारच. असला खतरनाक नजारा असतो मित्रांनो इथं पावसाळ्यात. विषय झाड असतो इथला तरी. इथला नजारा बघून कणी मित्रांनो पावसाळ्याचा आत्मा थंड झाला बघा. खरंच कधी वेळ मिळाल तर नक्की मित्रांनो इथं व्हिजिट करून बघा, तुम्हाला पण तेवढंच भारी वाटेल. तर मित्रांनो जरा फिरून फिरून लागल्यात चांगल्याच भुका, त्यामुळे सचिन सर आम्हाला जेवायसाठी घेऊन आलेत बघा मारुती मंदिर चौकातले कणी या फेमस गोपाळ हॉटेलला. मित्रांनो या हॉटेलमध्ये व्हेज पण चांगलं मिळते आणि नॉनव्हेज पण तितकंच चांगलं मिळते. आज आम्ही तर फिश खायच्या तयारीनं आलेलो, खरं मित्रांनो आज या हॉटेलमध्ये फिशच नव्हती, त्यामुळे आम्हाला शाकाहारी ताटाची ऑर्डर द्यायची वेळ आली बघा. ही व्हेज थाळी पण एवढी काय वाईट नव्हती मित्रांनो. या थाळीमध्ये पूर्ण पंचपक्वानच होतात बघा. दही, ताक, वरण, उसळीची आमटी, वांग्याची भाजी, स्वीट, उडदाचं पापड आणि व्हेज पुलाव आणि कोशिंबीर आणतात. तर मित्रांनो तुम्हाला माझा वैयक्तिक अनुभव सांगतो, हे व्हेज ताट एकदम व्हॅल्यू फॉर मनी होतं आणि टेस्ट पण काही एवढी वाईट नव्हती, एक नंबर जेवण होतं. तर तुम्ही कधी या साईडला आला तर नक्की या हॉटेलला व्हिजिट करा. तर मित्रांनो आपण भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जर मित्रांनो तुम्ही मला फॉलो केला नसेल तर प्लीज तेवढं फॉलो करून घ्या आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू सो मच.